दोन सेल्फी तरी घेतले आला आला बरोबर आहे नाही तर लई फुल महापूर आपण हे ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. पारायण केलंच पाहिजे, पण ते मर्यादित नसावं. म्हणजे फक्त इथं कार्यक्रम चालू आहे म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी असा काही नेम नाही. वारकरी झालं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, पांडुरंगाचे भक्त झालो की ज्ञानेश्वरी रोज वाचली पाहिजे. नाही आपल्याला वेळ मिळत, 5 ओव्या रोज वाचल्या पाहिजेत, नित्यनेमाने वाचल्या पाहिजेत, न चुकता. गात्याचं पारायण रोज 5 अभंग वाचलेच पाहिजेत. पण वाचायचे का? ज्ञानेश्वरी का वाचायची? आता तुम्ही मला सांगा, वर्षभर तुम्ही काम करतच असतात, परंतु हे 5 दिवस तुम्ही इथं येता, ज्ञानेश्वरीचं पारायण करता. वर्षभर काम करण्यासाठी लागणारी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही या 5 दिवसामध्ये आपल्याला मिळत असते. त्यासाठी ज्ञानेश्वरी वाचायची. संत वाङ्मयामध्ये असं म्हटलेलंच आहे, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. त्या भगवान परमात्म्याच्या कृपेस प्राप्त व्हायचं असेल तर आपण ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, रोज वाचली पाहिजे. त्यावेळी त्या भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावरती होत असते. नाथ महाराज आपण बघितले नाहीत, तुकोबाराय आपण बघितले नाहीत, ज्ञानोबाराय आपण बघितले नाहीत, निळोबारायही आपण बघितले नाहीत. जरी आपण बघितले नसले तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व हे अबाधित आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचं अस्तित्व आहे असं म्हणण्यापेक्षा, जोपर्यंत त्यांचं अस्तित्व आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. जरी हे संत महात्मे आपण बघितले नसले तरी सुद्धा तुकोबारायांचं दर्शन रोज घ्यायचंय ना,
तुकोबारांचा अनुभव रोज घ्यायचा असेल तर गात्यातले 5 अभंग रोज वाचले पाहिजे. तुकोबारांचं दर्शन आपल्याला रोज होणार. ज्ञानोबारांचं दर्शन घ्यायचं आहे ना, कमीत कमी ज्ञानेश्वरीतील 5 ओव्या तरी आपण रोज वाचल्या पाहिजेत. नाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे ना, एकनाथी भागवतातल्या 5 ओव्या आपण रोज वाचल्याच पाहिजेत. ज्ञानोबारांच्या गात्यातील अभंग रोज आपण 5 तरी वाचलेच पाहिजेत. मला माहितीये तुम्ही राजधानीमध्ये राहताय, सिटीमध्ये राहताय, तुम्हाला काम भरपूर आहेत, वेळ कमी आहे. परंतु जर रोज नित्य नियमाने हे वाचन जर केलं तर अर्धा तास सुद्धा या वाचनाला लागणार नाही. आणि रोजचा जर अर्धा तास जर वेळ काढला त्या भगवान परमात्म्यासाठी, जो नरदेह या भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे, दान दिलेला आहे, त्या दान दिलेल्या देहाचा सदुपयोग आपल्याकडून झाला पाहिजे. त्यासाठी ज्ञानेश्वरी रोज वाचली पाहिजे. वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. जोग महाराज संस्थेचे एक जुने गुरुवर्य, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी सांगण्यामध्येच घालवलं. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जर संस्थेमध्ये काय केलं असेल तर ते म्हणजे फक्त ज्ञानेश्वरीची सेवा आणि सेवाच. संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी सांगण्यातच घालवलं. ते म्हणजे विठ्ठल बाबा घुले, विठ्ठल महाराज घुले. ते विनोदाना असे म्हणायचे, ज्यांच्या घरी आहे ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा, त्यांच्या चरणी तुम्ही ठेवा माथा. आणि ज्यांच्या घरी नाही ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा, त्यांना तुम्ही घाला 2 लाथा. हे आता तुम्हीच म्हणा. आता विठ्ठल बाबा म्हणायचे, ज्ञानेश्वरीचं पारायण आपण रोज केलं पाहिजे. रोज 5 ओव्या तरी वाचल्या पाहिजेत. रोज 5 ओव्या वाचल्याच पाहिजेत. आमचे संजय महाराज सांगतात वेळूकर, आपल्याला कुठलीही अडचण आली असेल त्यावेळी भावनेनं तो ज्ञानेश्वरी ग्रंथ पुढे ठेवावा. त्या ग्रंथाचं दर्शन घ्यावं. दर्शन घेतल्यानंतर जी काही अडचण आहे, या ग्रंथाचं जे पान आपल्याकडून उघडेल ते पान आपण उघडावं. आणि आपल्या अडचणीचं उत्तर या ग्रंथात मिळणार का, तर 100% मिळणार. त्यात कोणतीच शंका नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण आपण रोज केलं पाहिजे. रोज वाचलीच पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली तरच आपण वाचू. ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. अजून सुद्धा आळंदीमध्ये आजन वृक्षाच्या खाली कितीतरी अशिक्षित लोक आहेत. ते ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन त्या आजन वृक्षाच्या खाली बसलेले असतात. वाचा येत नाही महाराज त्यांना. परंतु वाचायला जरी येत नसलं, त्यांचा भाव या ग्रंथावरती असतो. ते तिथं बसतात आणि फक्त त्या ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवतात. ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवतात. हळूहळू त्यांना वाचायला येऊ लागतं. ही या ग्रंथाची कृपा आहे. आमच्याकडे एक फार विद्वान कीर्तनकार आहेत. जन्मताच अंधपण आहे त्यांना. मुकुंद काका जाट देवळेकर जन्मताच अंध आहेत, पण त्यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. ही या ग्रंथाची त्यांच्यावर असलेली कृपा आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीची सेवा करा, ज्ञानोबाराय तुमच्यावरती कृपा करतील. ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याकडून रोज घडलं पाहिजे. तुकोबारायांच्या गाथेचं सुद्धा पारायण आपल्याकडून रोज घडलंच पाहिजे. आपण वारकरी झालोय ना, गळ्यामध्ये माळ घातली. जर आपल्याला हे नित्यनेम करायचे नसतील तर मग गळ्यामध्ये माळ घातली काय आणि एखाद्या देवळाच्या खुंटीला माळ लावली काय? एकच झालं ना. वारकरी झालं की मग त्याची साधना आली आणि ती साधना आपल्याकडून घडलीच पाहिजे. आणि आपण सुरुवात साधनेला केली की मग ते आपली साधना घडवून घेतात, पूर्ण करून घेतात. का तर 100% पूर्ण करून घेतात.
आपण जे ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण मंगल करत असतो. मंगल करत असताना आपण काय करतो तर पहिल्यांदा ज्ञानोबारायांचा अभंग म्हणतो, पाहे पा ध्वजेचे चिरगुण. मंगल का करायचं? मंगल करण्याची कारण काय? पहिलं कारण असं आहे मंगल करण्याचं, ती जुन्या लोकांनी घालून दिलेली पद्धत आहे, त्यामुळं मंगल करायचं. कारण आपला नियम आहे असा, जुनं जे चालत आलंय ते काय मोडायचं नाही आणि नवीन काय चालू करायचं नाही. जुन्या ज्या पद्धती आहेत त्या आपण जोपासायच्या. जुन्या लोकांनी पद्धत घालून दिली, ग्रंथ सांगण्यापूर्वी, ग्रंथाचं पारायण करण्यापूर्वी मंगल केलं पाहिजे. मंगल मंगल म्हणजे नेमकं काय तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कीर्तनामध्ये पण आपण कीर्तनकार कीर्तनाला सुरुवात करतात, बोलायला सुरुवात करतात. प्रथमतः ते मंगल करतात, पांडुरंगाला नमन करतात ना, आणि परत कीर्तनाला सुरुवात करतात. मंगल केलंच पाहिजे, पहिलं कारण. दुसरं कारण ते म्हणजे असं, मंगल का करायचं तर मंगल करायचं का याचं दुसरं कारण असं आहे, ज्यावेळी एखादा ग्रंथकार एखादा ग्रंथ लिहायला घेतो, त्या ग्रंथाचं पूर्ण काम सिद्धीत जावं त्यासाठी मंगल करावं. त्या ग्रंथाचं संपूर्ण पारायण सिद्धीत जावं त्यासाठी मंगल हे केलंच पाहिजे. असो, साधना वारकरी झालाय की मग आपल्याकडून ती साधना घडलीच पाहिजे. आमच्या गुरुकुलामध्ये अजून असे काही विद्यार्थी आहेत, ते रोज न चुकता 100 माळा जप करतात. श्रीराम नामाचे 100 माळा रोज जप करतात आणि मग जेवण करतात. वारकरी झालो की साधना ही घडलीच पाहिजे. चला, सुंदर अशा आपण 18व्या अध्यायाचं पारायण केले. पारायण सुंदर पद्धतीने पार पडलं. ज्ञानेश्वरी ग्रंथाची सांगता झाली. सर्वांनी आता जप घ्यायचा आहे ना, जप घ्यायचा. जप झाल्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांनी ग्रंथाचं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेतल्यानंतर तो नारळ आहे ना, तो तिथं ग्रंथापाशी फोडा आणि त्याचा सर्व प्रसाद इथं असलेल्या सर्व लोकांना द्या. करा जप. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनांची नावे. घे माझे वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी. महालाभ पुकासाठी, महालाभ पुकासाठी. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव. पायी संताची आबाव, पायी संतांची आबाव. गे माझे वाचा तुटी, गे माझी वाचा तुटी. महालाभ पुकासाठी, महालाभ पुकासाठी. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. घाती संताची जपे, घाती संताची जपे. घे माझे वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी. महालाभ पुकासाठी, महालाभ पुकासाठी.
ज्ञानदेव तुकाराम 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 देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु अनंत स्वामी महाराज की जय गुरु गोपाल स्वामी महाराज संत निळोब्राय महाराज आरतीसाठी सर्वांनी उभं राहा. हो नाही इथं केक आपल्याकडे दोंडा आहे की आरती नरराजा महाकैवल्य तेजा सेवकी साधु संत वेला माझा
भक्ती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी निगती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकेवल तेजा शिवकी संत मानवे दिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकेवल तेजा सेवकी संत मानवे दिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा रागवी सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे आपण जिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोज रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा घरी लोटांगण वंदीन गरुडल्यान पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावी मने नमा विठ्ठल रकुमा विठोबा रकुमा विठ्ठल रकुमा विठोबा रकुमा विठ्ठल रकुमा विठोबा रकुमा विठ्ठल रकुमा विठोबा रकुमा मागणी ते तुझ प्रती आहे देश तरी पाये पांडुरंगा या सदासी निर्विहेच मजदे आणि तुझे काय न मागो तुला तुका म्हणे आता उदारत होई मज टीवी पाये संतांची या सदासी निर्विहेच मजदे आणि तुझे काय न मागो तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 बोला कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव सवाल लागते